आज आपण बनवणार आहोत आळणी मटण भात. झकास, चवदार, पौष्टिक आणि खाणाऱ्यांची मन जिंकणारी रेसिपी. हिवाळ्यात किंवा खास जेवणासाठी ही रेसिपी नक्की करून बघा. आणि या रेसिपीच्या शेवटपर्यंत तुम्हाला याचमध्ये अजून एक रेसिपी मिळून जाईल. कसं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे आपण वाटण्यासाठी एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि ह्या 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 8-9 मिरच्या हिरव्या. आता हे मिक्सरला लावून घ्यायचं. आता कुकर मध्ये आपण तेल घालूया. गॅस ऑन केलेला आहे. तेल थोडं जास्त लागणार आहे आपल्याला, 2 पळी तरी तेल हवं. म्हणजे छोटा 5-6 चमचा तेल. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जिरे, लवंग, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 चक्री फूल घातलेला आहे. आता याच्यामध्ये एक बारीक कांदा चिरलेला. आणि आता आपण कांदा छान भाजून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत. कांदा कच्चा नाही ठेवायचा आहे. कांदा आपला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे. आणि आता हे सुद्धा आपण तेलात छान परतून घ्यायचं आहे. एकदम आलं लसूणचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपण याला परतायचं आहे. हे छान परतून घेत आहे मी. हे बघा, हे झालेलं आहे आपलं. आता छान त्याला तेलही सुटायला लागलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर आहे. जे वाटण आपण केलं होतं त्यात सुद्धा तुम्ही काळी मिरी घालू शकताय. जर काही पावडर नसेल घालायची तर. हळद टाकलेली आहे मी. वाटणात काळ्या मिऱ्या घालायच्या असतील तर 10-15 काळ्या मिऱ्या घालायच्या. आता हे मी मटण धुवून घेतलेलं आहे, अर्धा किलो, हे घालते मी. आता याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. बघा, आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकते आधी. कोथिंबीर आपण भरपूर घालायची याच्यामध्ये. अजून एकदा नंतर घालणार आहे मी. याला मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मीठ घालूया, चवीनुसार मीठ. याला सुद्धा परतून घ्यायचं आहे. आता अर्धा किलो मटण आहे तर अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. आणि जेवढा तांदूळ घेतलाय त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ घालून झालेलं आहे. याला थोडं ढाकून ठेवायचं आहे आपण. त्याला पाणी सुटून आटेपर्यंत. मटणाला पाणी सुटते मीठ टाकल्यावरती. याला पाणी सुटलेलं आहे बघा. मिक्स करून घेते याला. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. गरम पाणी केलेलं आहे, थंड पाणी नाही घालायचं. कारण आपलं मटण गरम असते तर थंड पाणी घातल्यावरती ते बरोबर शिजणार नाही. आणि आता सांगितल्याप्रमाणे डबल पाणी, तांदळाच्या डबल पाणी. आता याला शिटी काढून घ्यायची आपण. 5 शिट्या काढायच्या आहेत छान मटण शिजेपर्यंत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्येच आपल्याला एक अजून रेसिपी मिळणार आहे, तर मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपलं आळणी सूप तयार आहे, मटणचं सूप. सेम हेच आपलं सूप आहे. जर का तुम्ही याला सूप म्हणून ठेवणार असाल तर अजून 2 शिट्या काढायच्या, म्हणजे मटण अजून छान शिजलं जाईल. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया. बरोबर तांदळाच्या क्वांटिटीच्या डबल पाणी, म्हणजे शिजलं भात आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कच्चा वगैरे राहण्याचा प्रश्नच नाही.
तांदूळ सगळा घालून घेतलाय मी. आता याला मिक्स करते. आपल्याला याच रेसिपीमध्ये एक आळणी सूप सुद्धा मी तुम्हाला दाखवलंय. फक्त त्याला अजून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता याच्यावर मी ढाकण ठेवते. कुकरचं ढाकण नाही लावायचं आहे, शिट्ट्या नाही काढायच्यात आपण. फक्त नॉर्मल ढाकण ठेवायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. अजून भरपूर कोथिंबीर जाऊ शकते याच्यामध्ये. छान लागते जास्त कोथिंबीर. आता याच्यावर आपण ढाकण ठेवून याला बारीक गॅसवर शिजत ठेवायचा आहे भात. गॅस फास्ट नाही करायचा. हे बघा, स्लो गॅसवरती 10 मिनिटं तरी झालेली आहे. अजून थोडं पाणी आहे भातामध्ये. पुन्हा आपण याला ढाकण ठेवून थोडं 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. खूप छान झालेला आहे आपला भात. याला मी अजून एकदा ढाकण ठेवते परत 1-2 मिनिटासाठी. हे बघा, आपला आता भात तयार आहे.